शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी येथे यात्रेतील अन्न खाल्ल्याने जवळपास हजारो रुग्णांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे। गावातील प्रत्येक घराघरात 2-3 जणांना उलटी जुलाब सुरू झालेत। इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात लहान मुलांसह महिला, पुरुष, वृद्ध अशा सुमारे 300 जणांवर उपचार सुरू असून त्यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आला आहे। संपूर्ण गावावरच प्रसंग ओढवला, त्यामुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष खासदार धैर्यशील माने हे दिल्ली येथे अधिवेशनामध्ये असताना देखील अधिवेशन सोडून दिल्लीमधून थेट शिवनाकवाडी येथे येऊन गावातील उपचार केंद्राला भेट देऊन परिस्थितीची पाहणी करत रुग्णांची विचारपूस केली। त्यांनी आयजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल रुग्णांची प्रकृती जाणून घेतली आणि आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या। या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासन आणि प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत आणि आवश्यक असलेल्या सर्व सुविधा पुरवण्याची जबाबदारी शासनाने घेतली आहे। कोणत्याही प्रकारची कमतरता पडू दिली जाणार नाही। आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिलेत। विशेषतः विषबाधेचे नेमके कारण शोधण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाला तात्काळ चौकशी करण्याचे आदेश दिलेत, असं खासदार धैर्यशील माने यांनी सांगितलं। अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी ग्रामीण भागातील यात्रा, जत्रा आणि धार्मिक सोहळ्यांमध्ये योग्य ती दक्षता घेतली जाईल। विशेषतः लोक मोठ्या प्रमाणात जमत असलेल्या ठिकाणी खाद्यपदार्थांची तपासणी काटेकोरपणे केली जाणार आहे। अशा ठिकाणी स्वच्छता आणि सुरक्षिततेचे नियम पाळले जात आहेत का यावर प्रशासनाचं विशेष लक्ष राहील, असं खासदार धैर्यशील माने यांनी सांगितलं। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ। अजून सॅम्पल टेस्टिंग काल झालेलं आहे, त्यामुळे अजून क्लिअर रिपोर्ट आल्याशिवाय नेमकं कशामुळे झालं याच्यावर आत्ता भाष्य करणं योग्य आहे। आणि पंचगंगा प्रदूषण हा आपला ऐरणीवरचा विषय आहेच आणि त्याच्यासाठी ॲड्रेस करण्यासाठी शासन पातळीवर पावलं या ठिकाणी सुरू आहेत आणि त्याचा येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये आपल्याला लक्षात येईल की आपण त्याच्यावरची काय कामं त्या ठिकाणी केली। पण आज इथं जे परिस्थिती उद्भवली, झालेला महाप्रसादमध्ये जेवलेली लोक पाणी पुरवठ्यावर जर झाला असेल तर मग प्रत्येक कुटुंबामध्ये त्या ठिकाणी तो पाणी पुरवठा झालेला आहे। त्यामुळे जे प्रसादा आले त्यांच्यामध्येच ती संख्या आपल्याला जास्त आढळून दिसते। याचा अर्थ कुठंतरी त्याचं लिंक यामध्ये असावं असा प्रथमदर्शनी जो काही या ठिकाणी अहवाल आहे त्यामध्ये या ठिकाणी लक्षात येतं। जर महाप्रसादामध्ये काही गोष्टी त्याचा आता फूड टेस्टिंग रिपोर्ट तहसीलदार साहेबांनी, BDO साहेबांनी, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी त्याचा रिपोर्टसाठी या ठिकाणी पुढे पाठवलेला आहे। त्याचं एकदा क्लिअर इंडिकेशन आलं की नेमकं काय कारण आहे ते त्यावर मग आपल्याला भाष्य करता येईल। पण आत्ता आपली प्राथमिकता असणारे जे पेशंट आहेत त्यांच्यावर उपचार व्यवस्थित होणे, एकही पेशंटला कुठं दगाफटका होणे याची काळजी घेणे, घरामध्ये कुणीही या ठिकाणी उपचार घरगुती न घेता शासन या ठिकाणी सर्व यंत्रणेशी आपल्या गावामध्ये असेल, IGMमध्ये असेल, दत्तवाडमध्ये असेल, जिल्हा रुग्णालयामध्ये असेल, याच्यामध्ये या ठिकाणी त्याचं व्यवस्थापन कक्ष तयार केलेले आहेत आणि सर्व डॉक्टरांची टीम स्वतः तहसीलदार, BDO आणि DHO स्वतः या ठिकाणी येऊन गेले, मॉनिटर रात्रंदिवस याच्यावर या ठिकाणी करतायत। आत्तापर्यंत 600पेक्षा जास्त केसेस या ठिकाणी आपल्या गावामधल्या त्याच्यामध्ये आढळलेले आहेत। याच्यापेक्षाही जास्त केसेस असण्याची शक्यता आहे, जे आम्हाला ऑन रेकॉर्ड आज नाही आहेत, जे कदाचित घरच्या घरीच उपचार घेत आहेत किंवा काही पै पाहुणे आले असतील पण ते इथे ॲडमिट नसल्यामुळे किंवा आपल्या वेसिनिटीमध्ये नसल्यामुळे आपल्याला त्याचा क्लिअर रेकॉर्ड या ठिकाणी माहिती नाही। डॉक्टरांशी या टीमबरोबरच आता व्हाईट आर्मीची सुद्धा प्रमुख आणि त्यांची सर्व टीम या ठिकाणी इथं दाखल झालेली आहे। सर्व पातळीवरची मदत शासन स्तरावरची आणि सामाजिक संस्थांची गावामध्ये या ठिकाणी उपलब्ध आहे। मला आपल्याला विनंती करायची आहे की याच्यामध्ये काळजी करण्याचं काही कारण नाही। सर्व रुग्णांची योग्य व्यवस्था या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं घेण्यात येते। महिलांची संख्या विशेषतः त्या ठिकाणी जास्त आहे। मी आता रेकॉर्डवर विचारलं तर त्या ठिकाणी महिलांची संख्या जास्त आहे। हे लपवण्यासारखं नाही, लाजण्यासारखं नाही, आपल्याला उपचार घेणं आणि व्यवस्थित होणं हे त्याच्यामागचं अत्यंत महत्त्वाचं गमक आहे। आणि म्हणून माझी विनंती लोकप्रतिनिधी म्हणून राहील की दीर्घकालीन उपाययोजना करण्याचं ते या ठिकाणी जे आपण पहिला प्रश्न विचारला त्याच्यामध्ये आमचा उपाययोजना सुरूच आहे, पण आत्ता जो ॲक्शन प्लॅन आहे तो अतिशय सुसज्जपणे त्या ठिकाणी चालू आहे। आमचे जिल्हा प्रमुखसुद्धा याच्यावर रवींद्र माने साहेब हे सातत्यानं लक्ष ठेवून आहेत। ग्रामपंचायतीची सगळी बॉडी रात्रंदिवस त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काम करते। निश्चितच यातनं सुखरूप गाव तर या ठिकाणी निश्चितपणे पार पडेलच, पण कुठल्याही यात्रा समारंभांच्या मध्ये आता याच्या पुढच्या काळामध्ये दक्षता घेणं फूडच्या बाबतीत, खाण्यापिण्याच्या बाबतीत हे अत्यंत महत्त्वाचं झालं आहे। कारण गाव त्या ठिकाणी जेवायला एकत्रपणे येत असतं, त्यामुळं ज्यावेळी अशा पद्धतीचे सांस्कृतिक कार्यक्रम असतात किंवा एखादं मोठं जेवण असेल, लग्न समारंभाचा कार्यक्रम असेल तर त्यावेळी या ठिकाणी जेवणामध्ये विशेष लक्ष देणं ही आता या ठिकाणी काळाची गरज आहे। सर, काही प्रमाणात काल संध्याकाळी अचानक झालेल्या परिस्थितीवर सामना तयार होणं आणि त्याच्यातनं मार्ग काढणं हे सर्व प्रशासन त्याच्यासाठी प्रयत्नशील असतं।
आणि निश्चितपणे इतक्या मोठ्या संख्येनं ज्यावेळी एखादी परिस्थिती उद्भवती त्यावर त्याला नियंत्रण आणण्यासाठी ओढाताण ही होणारच. ती होत असताना अपयश न म्हणता उलटं त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं ते कंट्रोल आणण्यासाठी म्हणून दिवसरात्र प्रयत्न केलेत. ग्रामस्थांनी त्याला मदत केलेली आहे. अब्दुल्लाटचे सगळे ग्रामस्थ त्याच्याबरोबर त्या ठिकाणी रात्रंदिवस राबलेत. त्यामुळं सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं जसं त्यांना कळेल तशा पद्धतीनं ॲक्शन मोडवर प्रशासन तात्काळ त्या ठिकाणी आलं आणि आता आपण बघितलं तर बऱ्याच लोकांची डिस्चार्ज ही काल ह्या 2 दिवसामध्ये त्या ठिकाणी झालेली आहेत. परिस्थिती आता आटोक्यात त्या ठिकाणी येते, पण काही केसेस वाढतायत. काही केसेसमध्ये अजून सुद्धा वृद्धी होते. त्यामुळं अंगावर न काढता लोकांनी जी असणारी शासन व्यवस्था आहे त्याच्याकडनं या ठिकाणी मार्गदर्शन घ्यावं, योग्य तो उपचार त्या ठिकाणी लोकांनी घ्यावा. आणि शासन याच्यामध्ये कुठेही कमी पडत नाही, प्रशासन त्याच्यामध्ये कमी पडत नाही आहे. प्रशासकीय अधिकारी सर्वोच्च अधिकाऱ्यांच्यापासून ते शेवटच्या माणसापर्यंत या ठिकाणी येतात. सेवाभावी आरोग्यमंत्री स्वतः पालकमंत्री आहेत आपल्या जिल्ह्याचे, त्यांनी सुद्धा याच्यावर पालकमंत्र्यांचं सातत्यानं त्याचं ऑब्झर्वेशन चालू आहे. मी आज दिल्लीचं अधिवेशन काल चालू असताना सुद्धा आज सकाळी खास विमान करून याच्यासाठीच या ठिकाणी ही परिस्थिती गंभीर होऊ नये आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी लगेच ॲक्शन मोडवर येण्याच्या दृष्टिकोनातनं उपाययोजना कराव्यात यासाठी मी कालपासून प्रयत्नात होतो. आज मला मनापासूनचं समाधान आहे की ग्रामस्थांनी सुद्धा तिथं सहकार्य केलेलं आहे आणि प्रशासन अतिशय योग्य रीतीनं पावलं उचलतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला सांगतो की एकमेकाला केलेली मदत हीच खऱ्या अर्थानं महाप्रसाद देवाचा घातला पण देव पण जागं झालं. कदाचित संकट जरी ओढवलं गेलं तर गाव एक आलं. आज या निमित्तानं गावातल्या सर्व जात पात धर्म पंथ हे सगळं बाजूला ठेवून सर्व गाव प्रत्येक जीव वाचवण्यासाठी त्या ठिकाणी धडपडत होतं. प्रशासकीय अधिकारी कर्तव्य म्हणून या ठिकाणी नाहीत तर भावना त्यांच्याही या ठिकाणी ह्या गावातल्या लोकांची झालेली तळमळ, तिथं असणारी परिस्थिती, लहान मुलांच्या मध्ये या ठिकाणी होणारे, आम्ही माणसं आहोत, प्रत्येकाला त्याच्या बाबतीत आपण भावना विवश होतो. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांचं काम अतिशय चोखपणे करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. लोकप्रतिनिधी म्हणून या सगळ्या टीमनी रात्रंदिवस त्याच्यासाठी राबलेत. गाव सुरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनातनं लहान मुलांच्यापासून वयोवृद्धांच्यापर्यंत काळजी गावाने एकत्रपणे त्या ठिकाणी घेतले. प्रशासनाचं मी मुद्दामून आज अभिनंदन पार्शली करेन, कारण अजून आपण त्यातनं बाहेर नाही पडलेलो. ज्यावेळी ते निश्चितपणे आपण त्यातनं संपूर्णपणे बाहेर पडू, निश्चितच एका बिकट परिस्थितीमधनं जात असताना एकमेकाच्या साथीतनंच त्या लोकांनी बाहेर पडायचं असतं आणि ग्रामस्थांना सर्व बाजूनी या ठिकाणी आता मदत होते. मी प्रशासनानं अतिशय गतिशीलपणे त्याचं काम केलं आहे. अभिनंदन. आपण संपूर्ण एक शेवटचा पेशंट सुखरूप घरी झाल्यानंतर प्रशासनाचं आणि गावचं आपण अभिनंदन करू. बोलताना सांगितलं की यात्रा अनेक ठिकाणी आता होत आहेत, लग्न समारंभ असतात, छोटे मोठे कार्यक्रम असतात. प्रथम खऱ्या अर्थानं प्रत्येक नागरिकांनी किंवा त्या ग्रामस्थांनी याच्या बाबतीत अलर्ट राहणं पहिली जबाबदारी आहे. त्याचबरोबर फूड जर रिपोर्ट घ्यायचा झाला प्रत्येक गावात की बाबा प्रत्येक गावातल्या यात्रेला हे जेवण योग्य आहे की नाही, हे लगेच रिपोर्ट येत नसतो. त्यामुळं त्या परिस्थितीवर झाल्यानंतरच मग त्याच्यावर फूड आत्तासुद्धा काल तिथं झालेली घटना आहे, पण त्याच्यानंतर कधी नेला तुमचा रिपोर्ट? काल नेला. पण आज काल नेल्यानंतर आज 24 तास झाले तरी सुद्धा घटना घडल्यानंतर प्रशासन जागा होणार काय? ऐका, प्रॅक्टिकल अडचण आहे. पहिल्यांदा समजून घ्या की ज्यावेळी तुम्ही फूड तयार करता ते वाढावं लागतं. गरम केल्यानंतर नाशवंत आहे आणि त्याच्यामध्ये लगेचच तुम्ही त्या ठिकाणी वाढण्याआधी टेस्टिंग रिपोर्ट आणा आणि वाढा, असं कुठंच त्या ठिकाणी होत नाही. हे होण्याआधी आपण नोटीस प्रत्येक ग्रामपंचायतीला देणं, त्यांनी त्याच्यावर ऑब्झर्वेशन करणं, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून असेल, आरोग्य विभागाच्या माध्यमातून असेल, अशी टीम जिथं जिथं या ठिकाणी अशा पद्धतीचे हे आहेत त्याच्यामध्ये या ठिकाणी काम करणं. त्याचबरोबर काही स्टॉल्स त्या ठिकाणी गावामध्ये यात्रेच्या निमित्तानं तयार होतात, बाहेर नाही येणारे त्या ठिकाणी लोक असतात. त्या स्टॉल्सवर जो औषध अन्न औषध प्रशासनाच्या वतीनं जे काय या ठिकाणी प्रिकॉशनरी मेजर्स घेणे ते अत्यंत कडकपणे या ठिकाणी घेणं गरजेचं आहे, जेणेकरून जर यात्रेच्या वेळेच्या जेवणामध्ये लगेच रिपोर्ट येणार नाही, पण जे स्टॉल्स तिथं असतील त्याचं रिपोर्टिंग बाकी नक्की त्यामध्ये या ठिकाणी होऊ शकतं. त्यामुळे प्रशासनाला मी त्या ठिकाणी सूचना देईन की तात्काळ आपण या ठिकाणी जे काय आत्ता स्टॉल्स यात्रा जत्रा जिथं जिथं घडत असतील त्याच्यामध्ये आपण कठोरतेनं त्याचे रिपोर्ट्स घेऊनच त्या लोकांना स्टॉल्स लावायची परवानगी द्या.